हरिओम आणि नमस्कार मित्रांनो. मी महाजन गुरुजी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, श्राद्ध पक्ष हा आपल्याला शब्द ऐकून आहे. आपण अनेकदा श्राद्धामध्ये पूर्वजांसाठी पूजा करत असतो. भाद्रपद महिन्यातला अनंत चतुर्दशीच्या नंतर पौर्णिमा आरंभापासून अर्थात कृष्ण पक्षापासून सुरू होणारा आणि सर्वपित्री अमावस्यापर्यंत चालणारा जो 15 दिवसाचा काळ आहे, याला आपण श्राद्ध पक्ष किंवा महालय श्राद्ध, महालय काळ असं म्हणत असतो. तर हे श्राद्ध म्हणजे काय आहे? श्राद्ध करावं की करू नये? आपल्या पूर्वजांची पूजा आपण कशी करावी? पितृपक्षाचं महत्त्व काय आहे? तसंच भाद्रपद महिन्यातच हा पितृपक्ष का साजरा केला जातो? पितृपक्षामध्ये पूर्वजांची आराधना आपण कशी करावी? आपण आपल्या पूर्वजांसाठी कुठलंही कार्य केलं असेल तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं का? पितृपक्षाची विशेषता काय आहे? पूर्वजांचे फोटो आपण घरामध्ये लावत असतो, ते लावावेत की लावू नये? लावत असू तर कुठल्या दिशेला असावेत? त्यांची नित्यपूजा करू शकतो का? पूर्वजांचे फोटो आपण देवघरामध्ये किंवा पूर्वजांचे काही टाक चांदीचे वगैरे बनवले जातात अनेक ठिकाणी, ते आपण देवघरामध्ये देवांच्या समोर लावू शकतो का? मृत्यूनंतर शरीराचं काय होतं? आत्म्याचं काय होतं? आत्म्याचा पुढील प्रवास कसा असतो? कशा पद्धतीने पुनर्जन्म होतो? हे अनेक प्रश्न आपल्याला पूर्वजांच्या बाबतीमध्ये पडत असतात. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रश्नांची माहिती या व्हिडिओमध्ये मी आता आपणासाठी घेऊन आलो आहे. तर माझी आपणाला पुन्हा मनापासून विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. आपले जे पण काही पूर्वजांच्या संदर्भामध्ये, पितृपक्षाच्या संदर्भामध्ये, श्राद्धविधीच्या संदर्भामध्ये समज गैरसमज असतील, ते सर्व आपण व्यवस्थितरित्या क्रमाक्रमाने जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून सर्वपित्री अमावस्यापर्यंतचा जो काळ आहे, याला महालय श्राद्ध म्हटलं जातं किंवा पितृपक्ष म्हटलं जातं. पितृपंधरवाडाही त्याला म्हटलं जातं. पूर्वजांना आपण जल अर्पण करतो, त्यांचं श्राद्धविधी करतो, तर्पण करतो. यातून पूर्वजांना आनंद मिळतो असं पण म्हटलं जातं. प्रत्येक व्यक्तीवरती 3 प्रकारचे ऋण असतात. एक असतं देवऋण, दुसरं असतं ऋषी ऋण आणि तिसरं असतं पितृऋण. या 3 ऋणातून आपण उपकृत झालेलो असतो आणि त्या ऋणातून मुक्ती मिळवणं हे प्रत्येकासाठी आवश्यक असतं. आणि देवऋण आणि ऋषीऋण यांच्यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाचं असतं ते पितृऋण असतं. कारण ते खूप मोठ्या प्रमाणावर असतं आणि त्यातून मुक्ती प्रत्येकाला मिळालीच पाहिजे. त्यासाठी आपण पितृपक्षामध्ये पूर्वजांची पूजा करत असतो. त्यांची जी मृत्यूतिथी असेल, त्या मृत्यूतिथीवरची दरवर्षी येणारं जे श्राद्ध असतं, पहिल्या वर्षापासून वर्ष श्राद्ध आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी येणारं जे श्राद्ध आहे ते जरूर आपण करत असतो. पण त्याच समवेत हे जे भाद्रपद महिन्यातली 15 दिवस आहेत, हे विशेष करून पितृस्मरणासाठी सर्वश्रेष्ठ मानली आहेत. याविषयी शास्त्र काय सांगतं? तर पद्मपुराण असेल, गरुड पुराण असेल, विष्णू महापुराण असेल, या प्रत्येकामध्ये सर्वश्रेष्ठ महत्त्व जसं देवपूजेला दिलं आहे तसंच पूर्वजांच्या पूजेसाठी दिलं आहे. श्रद्धया दीयते यत्यत इति श्राद्धम अशी श्राद्धाची व्याख्या केली आहे. श्रद्धा या शब्दापासूनच श्राद्ध हा विधी तयार झालेला आहे किंवा हा शब्द तयार झालेला आहे. श्रद्धेने केलेले कुठलेही कार्य त्याला आपण श्राद्ध असं म्हणू शकतो. जर कोणी व्यक्ती मृत पावला असेल तर त्याच्यासाठी श्राद्ध कोणी करावं? तर त्याचा मुलगा असेल तर त्या मुलाने श्राद्ध करावं. त्याला मुलगा नसेल, मुलाचाही काही कारणाने मृत्यू झाला असेल तर अशा वेळी नातवाने श्राद्ध करावं. भावाचा मुलगा म्हणजे पुतना असेल, तो पण श्राद्धविधी करू शकतो. नात्यातील कोणीही व्यक्ती असेल तर तोही श्राद्ध करू शकतो. जर घरामध्ये जास्त मुलं असेल, 3-4 मुलं असेल, त्यातील तो ज्येष्ठ मुलगा आहे त्याने आपल्या वडिलांचं श्राद्धविधी करावं. आणि जर कोणीही नसेल तर अशावेळी आपल्या मृत पतीसाठी त्याची पत्नीसुद्धा श्राद्धविधी करू शकते किंवा पितृपक्षातील तर्पणसुद्धा करू शकते. पितृपक्षातील श्रद्धेने आपण जे श्राद्ध करतो त्यामुळे या 15 दिवसामध्ये आपण केलेलं तर्पण असेल, दान असेल, कुठल्या प्रकारची दानदक्षिणा प्रदान केली असेल किंवा पिंडदान केलं असेल, अशावेळी आपले पितृगण तृप्त होत असतात आणि त्यांना वर्षभर पुरेल एवढं अन्न किंवा वर्षभर पुरेल एवढी त्यांची संतुष्टी निश्चितपणे होत असते. मग हा पितृपक्ष भाद्रपद महिन्यातच का येतो? मुळात भद्र या शब्दाचा अर्थ कल्याणकारी असा होतो. पद म्हणजे रस्ता, पथ. कल्याणकारी मार्गाचा रस्ता दाखवणारा, कल्याणकारी, कल्याणाची शक्ती प्रदान करणारा, प्रत्येक मार्गाने कल्याण करणारा जो मार्ग आहे किंवा जो मास आहे
त्याला भाद्रपद मास असं म्हटलं जातं. मित्रांनो, सूर्य आणि चंद्र हे दोन पृथ्वीचे नेत्र मानले जातात. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये तिथी असेल, वार असेल, नक्षत्र असेल, योग असेल, करण असेल, ह्या 5 अंगाने बनलेलं जे पंचांग पद्धत आहे त्यामध्ये सर्वाधिक महत्त्व हे सूर्याला आणि चंद्राला दिलेलं आहे. आता भाद्रपद पौर्णिमेला चंद्र मीन राशीमध्ये असतो. 12वी रास ही मीन रास असते आणि बहुतेकदा उत्तर भाद्रपदा या नक्षत्रामध्ये असतो. म्हणूनच उत्तर भाद्रपदा नक्षत्रावरूनच या महिन्याला भाद्रपद मास असं नाव पडलेलं आहे. तर सूर्य हा कन्या राशीमध्ये उत्तरा नक्षत्रामध्ये असतो. उत्तरा नक्षत्राचा अधिपती आर्यमा ही देवता आहे आणि ही पितृच्या संदर्भातील देवता आहे. तसंच उत्तरा नक्षत्राचा मालक किंवा स्वामी हा नवग्रहापैकी सूर्यग्रहच आहे. त्यामुळे उत्तरा नक्षत्रातील सूर्य आणि उत्तर भाद्रपदा नक्षत्रातील चंद्र यांचं जे युनिक कॉम्बिनेशन बनत असतं, त्यामुळे या काळामध्ये पितृलोकाची जी द्वार असतात ती पूर्वजांसाठी खुली झालेली असतात आणि त्यानंतर सर्व पितृ अमावस्यापर्यंतचा जो काळ असतो हा पूर्वजांच्यासाठी मुक्तीचा महामार्ग मानला जातो. याचसाठी आपण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये पितृलोक किंवा पूर्वजांसाठी श्राद्धविधी करत असतो. मित्रांनो, यासाठी आपण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये आपल्या पूर्वजांसाठी श्राद्धविधी करत असतो. मित्रांनो, आपला जो आत्मा असतो किंवा आत्मा प्राप्त झाल्यानंतर जो शरीर आपण धारण करत असतो, या शरीरामध्ये एकूण 24 तत्व मानलेली आहेत. त्यातील पंचमहाभूत ही अत्यंत महत्त्वाची आहेत. भूमितत्व आहे, जलतत्व आहे, अग्नितत्व आहे, वायुतत्व आहे आणि आकाशतत्व आहे. या पंचमहाभूतापासून प्रत्येकाचं शरीर तयार झालेलं असतं आणि शरीरामध्ये तसं पाहायला गेलं तर 10 प्रकारचे प्राण असतात. परंतु जे प्रगट स्वरूपातले प्राण आहेत त्या प्राणामध्ये पंचप्राण अत्यंत महत्त्वाचे सांगितलेले आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. म्हणूनच आपण देवाला नैवेद्य अर्पण करत असताना पंचप्राणाने नैवेद्य अर्पण करत असतो. देवाला नैवेद्य अर्पण कसा करावा याविषयी आपण मागेही एका व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत. त्यामुळे या नैवेद्याचा भाग आपण वेगळा काढला तरीही प्राणशक्ती जी आहे, प्राणवायू जे आहेत हे शरीरामध्ये 5 प्रकारचे प्राण मानले जातात. तर हा यातील जो पहिला भाग आहे याला प्राण म्हणतात. हा प्राणवायू काय करतो तर शरीरातील जे शारीरिक कार्य आहे, वायुगतीचं कार्य आहे, माणसाला जिवंत ठेवण्याचं जे कार्य आहे ते कार्य प्राण नावाचा वायू करत असतो. दुसरा वायू कुठला आहे? अपान वायू आहे. हा शरीरातील जे रस आहेत, जी पाचन क्षमता आहे तिला परिपूर्ण करण्याचं कार्य करत असतो. हा वायू अधोगामी वायू म्हटला जातो. हा शरीरातील जो एक्स्ट्रा वायू आहे, एक्स्ट्रा एअर आहे ते काढण्याचं काम अधोगामी मार्गातून, पार्श्वभागातून करत असतो, म्हणून त्याला अपान वायू म्हटलं जातं. तिसरा असतो व्यान वायू. हा शरीरातील जे मांस आहेत, जी चरबी आहे त्या चरबींना त्यांची निर्मिती करण्याचं कार्य करत असतो आणि ह्या व्यान वायूच्या प्रभावानेच शरीराला बलवान होण्याचं कार्य प्राप्त होत असतं किंवा शरीर बलवान होत असतं. चौथा आहे शरीरातील उदान वायू. हा उदान वायू शरीराच्या ऊर्ध्व दिशेला जाणारा असतो. आणि पाचवा आहे समान वायू. समान वायू हा बॅलन्सिंग करण्याचं काम करत असतो. समांतर पद्धतीने शरीराला संतुलित करण्याचं कार्य करत असतो. ह्या 5ही प्राणांनी मिळून आपलं शरीर बनलेलं असतं आणि ज्यावेळेस व्यक्ती मृत पावतो त्यावेळी सर्वप्रथम प्राण निघून जातो आणि प्राण निघून गेल्याच्या नंतर मग अपान वायू जातो. मग व्यान वायू जो चरबी वगैरे असते किंवा शरीरातले पाचक रस असतात त्यांना शांत करणारा असतो आणि त्यानंतर मग व्यक्तीचं शरीर मृत झाल्याच्या नंतर 2-3 तासांनी थंड पडायला लागतं. त्यानंतर उदान वायू शरीरातून निघून जातो आणि सगळ्यात शेवटी शरीरातून समान वायू हा निघून जात असतो. बहुतेकदा व्यक्तीला मृत झाल्याच्या नंतर ज्यावेळी आपल्या हिंदू धर्मामध्ये बहुतेक करून व्यक्तीला 10 संस्कार केला जातो त्यावेळी शरीरातून समान वायू हा डोक्याच्या मार्गातून किंवा शरीरातलं जे आपलं मेंदू असतो ह्या मेंदूच्या भागातून बहुतेकदा निघून जात असतो. त्यावेळी मृत व्यक्तीला 10 संस्कारानंतर अनेकदा त्याच्या कवटीचा आवाजही होत असतो. या शरीराचं स्वरूप अजून कसं सांगितलेलं आहे, जसं पंचप्राण सांगितलेले आहेत तसेच 5 प्रकारचे कोश या शरीरामध्ये सांगितलेले आहेत. हे 5 कोश किंवा 5 लेअर कुठले आहेत तर सर्वप्रथम जो आहे अन्नमय कोश आहे. अन्नमय कोश म्हणजे काय तर शरीराची जी फिजिकल बॉडी आहे, इंग्लिशमध्ये अन्नमय कोशाला फिजिकल बॉडी असंही म्हटलं जातं. शरीराचा जो रसाने बनलेला जो शरीर आहे जे सामान्यपणे प्रत्येक व्यक्तीला दिसत असतं
ही जी बॉडी असते तिला फिजिकल बॉडी म्हटलं जातं. दुसरा जो कोश आहे या कोशाला प्राणमय कोश असं म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये याला इथेरिक बॉडी असं म्हटलं जातं. जी क्रियाशक्ती आहे किंवा जसं मी आत्ता पंचप्राणांचं महात्म्य आपल्याला सांगितलं, हे पंचप्राण शरीराच्या प्राणमय कोशामध्ये राहत असतात. यातूनच माणसाचा ऑरा डेव्हलप होत असतो किंवा ऑरा सिस्टीम बनत असते. ह्या पंचप्राणांचं निवासस्थान ज्या ठिकाणी असतं, शरीराची जी क्रियाशक्ती असते त्या क्रियाशक्तीला प्राणमय कोश असं म्हटलं जातं. तिसरा कोश कुठला आहे तर तिसरा कोश आहे मनोमय कोश. आपली जी पंच ज्ञानेंद्रिय असतात ते पंच ज्ञानेंद्रिय या मनोमय कोशामध्ये निवास करत असतात. शरीरामध्ये या मनोमय कोशाला एस्ट्रल बॉडी असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. रस आहे, गंध आहे, स्वर आहे, स्पर्श आहे आणि रूप आहे. या सर्व ज्या इच्छाशक्ती असतात या सर्व इच्छाशक्ती मनोमय कोशामध्ये निवास करत असतात. यानंतर येतो तो विज्ञानमय कोश. हा चौथ्या प्रकारचा कोश मानला जातो, ज्याला मेंटल बॉडी असं इंग्लिशमध्ये शास्त्रकर्त्यांनी सांगितलेलं आहे. आपली जी ज्ञानशक्ती असते, जी बुद्धी असते आणि बुद्धीने बनलेलं जे शरीर असतं, शरीरातल्या ज्या संवेदना असतात त्या संवेदना जागृत करण्याचं किंवा त्या संवेदना कायम ठेवण्याचं कार्य हा विज्ञानमय कोश करत असतो. आणि त्यानंतर जो पाचवा कोश शरीरामध्ये येतो त्याला आनंदमय कोश असं म्हटलं जातं, ज्याला इंग्लिशमध्ये कॉजल बॉडी असं म्हटलं जातं. आनंद देणारा कोश असतो, आत्म्याची अनुभूती करणारा कोश म्हटलं जातं. काही शास्त्रकर्ते असेही म्हणतात की आनंदमय कोशामध्ये आत्म्याचं मूलभूत निवासस्थान असतं. ज्यावेळी व्यक्ती मृत होतो त्यावेळी जे पहिले 3 कोश आहेत ते 3 कोश या फिजिकल बॉडीच्या सोबतच निवास करतात किंवा निघून जातात. परंतु जो आत्मा आहे हा विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश या दोघातील जी एनर्जी असते ती घेऊन ऊर्ध्व दिशेला गमन करत असतो. आता व्यक्ती मृत झाल्यानंतर कधीकधी ॲक्सिडेंटल डेथ होत असतात, कधीकधी नॅचरल डेथ होत असतात. ज्यावेळी अचानक एखाद्याचा मृत्यू होतो त्यावेळी त्याच्या ज्या काही अनेक वर्षाच्या भावभावना असतात त्या भावभावनांचा प्रभाव त्याच्या बॉडीवरती होत असतो. आणि मृत झाल्यानंतर त्याला आत्मिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या स्वतःलाही कळत नाही की आपली आता जे शरीराला आपण जन्मापासून सांभाळत आलेलो आहोत ते आता नष्ट झालेलं आहे, ते नश्वर झालेलं आहे आणि आपल्याला आता पुढचा प्रवास करायचा आहे. मृत्यूनंतर शरीरातली जी बायो इलेक्ट्रिसिटी एनर्जी असते ती एनर्जी त्याच्यापासून शरीर तयार झालेलं असतं, ती एनर्जी हळूहळू सायलेंट होत जाते आणि भौतिक शरीर जे भूमितत्वाचं असतं आणि जलतत्वाचा प्रभाव असतो ते शरीर स्थानिक ठिकाणी राहतं किंवा जमिनीवरती राहतं. आणि प्राणमय कोश, मनोमय कोश आणि अन्नमय कोश हे या शरीरासमवेतच राहतात आणि ज्ञानमय आणि आनंदमय कोश घेऊन आत्मा हळूहळू पुढचा प्रवास करायला लागतो. व्यक्तीच्या जेवढ्या पण इच्छा बाकी असतात, ज्या पण त्याच्या मनातील काही इच्छा बाकी राहतील, अशावेळी तो आत्मा थोडासा वजनदार होत असतो आणि त्याची पुढची गती हळूहळू कमी होत असते. जी वरची दिशा असते, जिला स्वर्गलोक आपण म्हणतो, आपल्या एकंदर मार्गामध्ये असं म्हटलेलं आहे की पृथ्वीलोक जो आहे त्याला भूलोक म्हटलं जातं आणि 7 प्रकारचे स्वर्ग आकाशामध्ये मानलेले आहेत. ओम भू, ओम भुवा, ओम स्वाहा, ओम महा, ओम जनाहा, ओम तपाहा, ओम सत्यम. या महा, जनाहा, तपाहा, सत्यम अशा प्रकारचे लोक आहेत. भूलोक आहे, भुवर लोक आहे आणि स्वर्गलोक आहे. त्यातील स्वर्गलोकामध्ये देवता निवास करत असतात. जी 33 कोटी प्रकारची देवता किंवा 33 प्रकारचे 33 कॅटेगरीची देवता सांगितले ती निवास करतात. तर भुवर लोक हा पूर्वजांसाठीचा लोक मानला जातो, ज्याला आपण पितृलोक म्हणतो. हा पितृलोक हा भुवर लोक मानलेला आहे. आणि देवता आणि पूर्वज हे दोघेही आपल्यासाठी समांतर फळ देणारे असतात, बॅलन्सिंग असतात, एक नसतात मात्र वेगवेगळे असतात. देवतांची शक्ती प्रत्येकाला प्राप्त होत असते. जसं गणपती आहे, शंकर आहे, विष्णू, ह्या प्रत्येकाकडून आपल्याला शक्ती प्राप्त होत असते. तसंच आपल्या पूर्वजांद्वारे सुद्धा आपल्याला शक्ती प्राप्त होते. प्रत्येकाचे पूर्वज हे वेगवेगळे असल्यामुळे आपण आपल्या पूर्वजांसाठी वैयक्तिक पूजा निश्चितपणे श्राद्धाच्या मार्गातून करू शकत असतो. म्हणूनच या श्राद्ध पक्षामध्ये इतर कुठल्या देवतांची पूजा किंवा इतर कुठले कार्य करत नसतात. श्राद्ध पक्ष हा वाईट मानला नाही आहे, परंतु पूर्वजांचं प्रधानता त्यामध्ये असल्यामुळे पूर्वजांना महात्म्य देण्यासाठी, पूर्वजांचं महत्त्व पटवण्यासाठी श्राद्धामध्ये इतर कुठल्या देवतांची पूजा केली जात नाही. प्रत्येकाला अग्नीचं स्वरूप जे आहे ते आत्म्याच्या स्वरूपामध्ये मानलेलं आहे. आणि ह्या अग्निनारायणाच्या 2 पत्नी आहेत, एक स्वधा आहे आणि एक स्वाहा आहे. यातली स्वधा शक्ती जी आहे ती आपण जे पण काही पितृंसाठी अर्पण करत असतो ते पूर्वजांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य स्वधा शक्ती करत असते. म्हणूनच या श्राद्धाच्या 15 दिवसामध्ये पूर्वजांसाठी मुक्तीचे द्वार खुले झालेले असतात आणि जे पण त्यांचे वंशज आहेत,
मुळात पूर्वज आणि वंशज ही दोन गोष्टी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की जे आपल्या पूर्वीचे जन्माला आलेले आहेत आणि मृत झालेले आहेत ते आपले पूर्वज मानले जातात आणि त्यांच्या वंशामध्ये आपण जन्माला आलो म्हणून आपण त्यांचे वंशज मानले जातो. जसं एखाद्याच्या आजोबांनी 100 एकर जमीन जमा करून ठेवली असेल तर त्याचं फळ त्याच्या वंशजांना निश्चितपणे प्राप्त होत असतं. परंतु त्या आजोबांचं जर काही 50-100 ग्रॅम पाप असेल तर त्याचंही फळ त्याच्या वंशजांना भोगावं लागतं. यालाच आपण पितृदोष असं म्हणत असतो. आणि ज्या ठिकाणी श्राद्ध श्रद्धेने होत असतं, श्रद्धेने श्राद्ध कर्म असेल, तर्पण असेल, पितृंसाठी दान धर्म असतील, या गोष्टी होत असतील किंवा सार्वजनिक ठिकाणी पानपोई उत्पन्न केले असेल किंवा निवाऱ्याची जागा केली असेल, पाणवठ्याची जागा उत्पन्न केली असेल किंवा समाज उपयोगी कुठल्या गोष्टी आपण आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ केल्या असतील तर अशा प्रत्येक गोष्टी ह्या श्रद्धेने प्राप्त झालेल्या असतात आणि त्याचं उचित फळ आपल्या पूर्वजांना प्राप्त होत असतं. म्हणूनच कोणी मृत झाल्यानंतर आपण श्रद्धांजली हा शब्द वापरतो. श्रद्धेने अर्पण केलेली अंजली, अंजली म्हणजे ओंजळ, जी प्रेमाची भक्तीची ओंजळ आपण अर्पण करत असतो ते श्रद्धेने अर्पण करतो म्हणून त्याला श्रद्धांजली हे शब्दसुद्धा उच्चारण केले जातात. शास्त्रामध्ये काय सांगितलं आहे तर पितृप्रसादात धन कनक समृद्धिरस्तु. अर्थात काय तर पूर्वजांच्या आशीर्वादाने काय प्राप्त होतं, धन आणि कनक. धन म्हणजे पैसा आणि कनक म्हणजे सोनं. ज्या ज्या गोष्टीला आपण सोन्याप्रमाणे महत्त्व देतो, ज्या ज्या गोष्टीला सोन्याच्या हिशोबाने आपण महत्त्वाचं समजलं जातो, मग ते आपल्या शरीरातलं आपल्या जीवनातलं ज्ञान असेल, आपल्या आयुष्यातलं वर्धन असेल, आपलं घरदार असेल, आपले परिवार असेल, ह्या प्रत्येक गोष्टीची वाढ पूर्वजांच्या प्रसादाने होत असते. संततीचा लाभ होतो, आयुष्याचा लाभ होतो, यशाचा लाभ होतो, कीर्तीचा लाभ होतो, धनधान्याचा लाभ होतो. पद्मपुराणामध्ये विशेष करून हे आपल्याला सांगितलेलं आहे की पितृप्रसादात धन कनक समृद्धिरस्तु. पूर्वजांच्या प्रसादाने धन आणि कनक यांची समृद्धी होत असते. गुरुचरित्राचा जर आपण उल्लेख बघितला तर त्याच्यामध्ये 14व्या अध्यायामध्ये विशेष करून वर्णन आलेलं आहे की भगीरथाने भागीरथी नदीला अर्थात गंगेला पृथ्वीवरती का बोलवलं तर सगर नामक त्यांचे पूर्वज होते. या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी, सगरांच्या उद्धारासाठी भगीरथी अर्थात गंगा नदीला आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी भगीरथ राजाने बोलवलं होतं. याचा गुरुचरित्रामध्ये विशेष करून उल्लेख आहे. प्रभू रामचंद्रानेही आपल्याला जेव्हा दशरथ राजाच्या मृत्यूची वार्ता समजली होती आणि स्वतः जेव्हा वनवासाला निघाले होते तेव्हा त्र्यंबकेश्वराच्या तटी त्या ठिकाणी त्यांनी आपल्या वडिलांसाठी श्राद्ध केलं होतं. याचेही उल्लेख आहेत. श्राद्धाच्या देवता कोण आहेत तर अष्टवसू आहेत, 11 रुद्र आहेत, 12 आदित्य आहेत. हे सर्व श्राद्धकर्त्यांच्या किंवा श्राद्धाच्या देवता मानल्या जातात आणि ह्या सर्व पूर्वजांना पितृलोकापासून अर्थात भुवर लोकापासून स्वलोकामध्ये अर्थात स्वर्ग लोकामध्ये घेऊन जाण्याचं कार्य करत असतात. मित्रांनो, वेदामध्येही पूर्वजांचं वर्णन आहे. कारण पूर्वजांच्या संदर्भातली जी श्राद्ध नावाची जी कन्सेप्ट आहे ही वैदिक काळापासूनची आहे. आर्यमा ही देवता मी जसं सुरुवातीला सांगितलं हे पूर्वजांसाठी मानली जाते आणि पितृंचे अनेक मंत्र वेदामध्ये यजुर्वेदामध्ये सुद्धा उत्पन्न आहेत. पितृभ्या स्वधाईभ्या स्वधा नमः, पितामहेभ्या स्वधाईभ्या स्वधा नमः, प्रपितामहेभ्या स्वधाईभ्या स्वधा नमः या स्वरूपातले मंत्र आहेत. एकंदर श्राद्ध किती असतात तर नित्य श्राद्ध आहे, नैमित्तिक श्राद्ध आहे, काम्य श्राद्ध आहे. पितृपक्षामध्ये आपण करतो ते महालय श्राद्ध आहे किंवा कुठलं पवित्र कार्य आपण करत असतो त्यावेळी गणेश पूजन, त्यानंतर पुण्याहवाचन, मातृका पूजन, याच्यानंतर आपण पूर्वजांचे आशीर्वाद घेतो त्याला नांदी श्राद्ध असंही म्हटलं जातं. अशा प्रकारचे एकंदर 12 प्रकारची श्राद्ध सांगितलेली आहेत आणि एवढी जर 12 प्रकारची श्राद्ध आपल्याला पूर्वजासाठी शक्य होत नसतील तर किमान महालय कालामध्ये या 15 दिवसामध्ये पूर्वजांचा ज्या ज्या तिथीला जन्म झालेला आहे त्या त्या तिथीप्रमाणे प्रतिपदेपासून अमावस्यापर्यंतच्या काळामध्ये आपण आपल्या पूर्वजासाठी निश्चितप्रमाणे दानद्रव्य प्रदान करू शकता. मित्रांनो, जसं मी आपल्याला पहिलं सांगितलं की प्राणमय कोश असेल, अन्नमय कोश असेल आणि मनोमय कोश असेल, ह्या तीनही कोशांची प्राप्ती पूर्वजांकडे नसते. परंतु ज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश या दोन्ही कोशातून त्यांना प्रत्येक संज्ञा आणि प्रत्येक एनर्जी आपण केलेलं कुठलंही कार्य निश्चितपणे प्राप्त होत असतं. यासाठी ते आपले पूर्वज, आपले मृत झालेले पितर हे कुठल्याही लोकामध्ये असतील किंवा पृथ्वीवरती जन्म घेऊन कुठल्याही योनीमध्ये आले असतील तर त्यांच्या उत्तम गतीसाठी त्याचा विशेष करून फायदा ह्या पितृपक्षातील श्राद्धविधीने होत असतो. मित्रांनो, या पितृपक्षामध्ये आपल्याला जर श्राद्ध करणं शक्य नसेल, काही परिस्थिती असेल किंवा अडचणी कुठल्या उत्पन्न होऊ शकतात तर अशा वेळी काय करावं तर आपण त्यांच्यासाठी तर्पणसुद्धा करू शकतो.
तिल आणि जल एकत्र करून जर पूर्वजांच्या नावाने आपण अर्पण केलं, तर जे शरीराचा जो हात आहे, हाताचा जो हा भाग आहे, अंगुष्ठ आहे, हे पितृतीर्थ मानलं जातं. या तीर्थातून पूर्वजांना पाणी सोडलं जातं. देवांसाठी पाणी सोडण्याचा मार्ग वेगळा आहे, पूर्वजांसाठी पाणी सोडण्याचा मार्ग वेगळा आहे. अशावेळी तर्पणविधी आपण करू शकतो, पिंडदान करू शकतो. तेही शक्य नाही तर आपल्या पूर्वजांसाठी आपण वस्त्रदान करू शकतो, दक्षिणादान करू शकतो. जसं मी पूर्वी सांगितलं, जलदान आहे, अन्नदान आहे, या गोष्टी आपण करू शकतो. मात्र या कुठलीही गोष्ट करत असताना ती सत्पात्री दान करावं. कुठले योग्य मार्गीय व्यक्ती असतील त्यांना दान करावं, किंवा कुठल्या संस्था असतील ज्या दिव्यांगांसाठी विशेष करून कार्य करत असतील, अशा व्यक्तींना आपण दान केलं तर त्या निमित्ताने पूर्वजांना सुद्धा संतुष्टी निश्चितपणे प्राप्त होते. मित्रांनो, एक प्रश्न उत्पन्न होतो वास्तुशास्त्राप्रमाणे की आपण घरामध्ये पूर्वजांचे फोटो कुठल्या दिशेला ठेवावेत. हा प्रश्न अनेकदा मला ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा वास्तुशास्त्रामध्ये विचारला जातो. जसं मी आता आपल्याला सांगितलं की पंचप्राण असतात, त्यानंतर पंचकोश असतात, पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर असतं. शरीराचा त्याग केल्यानंतर त्या शरीराच्या त्यागाच्या प्रित्यर्थ आपण पूर्वजांचा फोटो घरामध्ये लावत असतो. त्या शरीराचं स्वरूप मानलं जातं. मात्र तो शरीर त्या पूर्वजांनी सोडून दिलेला आहे आणि त्यांची पुढची गती आरंभ झालेली आहे. भूत प्रेत पिशाच योनी ज्या सोडल्या त्याच्याही वरती जाऊन जेव्हा आपले पूर्वज पोहोचतात, हे 1 वर्षापासून 100 वर्षापर्यंतच्या काळामध्ये त्या भुवर लोकामध्ये निवास करत असतात आणि तिथूनच त्यांचा पुनर्जन्म होत असतो. मग अशावेळी जर आपण आपल्या पूर्वजांच्या फोटोची पूजा करत बसलो तर त्यांचा जीव किंवा त्यांचा प्राण, त्यांचा जो प्राणमय कोश आहे, आनंदमय कोश आहे, हा त्या ठिकाणी वजनदार होतो, हा जड होतो आणि त्यांचाही जीव त्या शरीरामध्ये अडकला असल्यामुळे त्यांची गती जी असते ती हळूहळू कमी होण्याचं कार्य होत असतं आणि पुन्हा पुन्हा फिरून त्यांना आपल्या भूलोकामध्ये येण्याची इच्छा उत्पन्न होत असते आणि पुन्हा पुन्हा फिरून त्यांना आपल्या भूलोकामध्ये येण्याची इच्छा उत्पन्न होत असते. जी संत महात्मे आहेत, जी लोकोत्तर पुरुष आहेत, जसं छत्रपती शिवाजी महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, किंवा श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, सद्गुरू श्री नित्यानंद स्वामी आहेत, किंवा साईबाबा आहेत, जी पण लोकोत्तर पुरुष असतात, ज्यांनी संपूर्ण समाजासाठी आपल्या देहाचीही पर्वा केली नाही, त्यांची कधीही त्या देहामध्ये आसक्ती नसते. त्यामुळे अशा लोकांच्या आपण मूर्त्या बनवल्या, अशा लोकांचे आपण पुतळे बनवले किंवा अशा लोकांचे आपण फोटो ठेवले, तर त्यामुळे त्यांच्या आत्म्याला कुठल्या प्रकारच्या गतीमध्ये बाधा उत्पन्न होत नाही. परंतु सामान्य व्यक्तीमध्ये, जो सामान्य आपल्या परिवारासाठी कार्य केलेला व्यक्ती आहे, अशा लोकांना त्या आसक्ती त्या फोटोची किंवा त्या आपण केलेल्या उपचाराची होत असते. आणि जे लोकोत्तर पुरुष आहेत ते भुवर लोकामध्ये, पितृलोकामध्ये कधी जात नाहीत. जनहा, महा, तपाहा, सत्यम, हे जे 4 प्रकारचे वरचे स्वर्ग सांगितलेले आहेत, स्वर्गाच्याही वरती असणारे जे सप्तस्वर्ग आहेत, त्या ठिकाणी अशा लोकोत्तर पुरुषांना डायरेक्ट प्रवेश दिला जातो. त्यांना कुठल्याही प्रकारे शॉर्टकट त्या ठिकाणी नसतो. म्हणूनच महापुरुषांचे फोटो किंवा महापुरुषांच्या मूर्तीची पूजा किंवा सद्गुरूंच्या मूर्तीची फोटो किंवा त्यांची मूर्तीची पूजा हे आपण निश्चितपणे करू शकतो. मात्र पूर्वजांचे फोटो आपण दक्षिण दिशेला मुख करून जरूर लावावेत. शक्यतो लावूच नाहीत, परंतु आपली भावना असेल, श्रद्धा असेल, आपला जीवसुद्धा त्यामध्ये अडकलेला असेल आणि आपल्याला असं वाटत असेल की आपले पूर्वज कुठून ना कुठून आपल्याला पाहत असतात, तर ते जास्तीत जास्त 3 पिढ्यापर्यंतचे फोटो आपण घरामध्ये लावावे. वडील, आजोबा आणि पणजोबा, त्यानंतरचे फोटो शक्यतो विसर्जन करावेत. त्याला त्रिपिंडी किंवा 3 पिढ्यांचा संबंध विशेष करून प्रत्येक व्यक्तीशी खूप जास्त कनेक्शनमध्ये असतो. मग हे फोटो उत्तरेच्या भिंतीवरती लावावेत, म्हणजे दक्षिणेला त्यांचं मुख होईल. मित्रांनो, अनेकदा सांगितलं जातं ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा काही लोक वास्तुशास्त्रामध्येही सांगतात की आपल्या पूर्वजांचे फोटो हे नैऋत्य कोपऱ्यामध्ये असावेत, पूर्वेला मुख करून असावेत. मात्र हे पूर्वजांच्या गतीसाठी आणि त्यांच्या पुढच्या मार्गासाठी हे विशेष करून अनुकूल नसतं. त्यामुळे दक्षिण दिशेला लावावेत आणि त्यांची पूजा करताना सुद्धा केवळ चंदनाची जी माळ असते, चंदनाच्या फुलांची जी माळ असते, ती लावण्याचा प्रयत्न करावा. बाकी इतर सुगंधित फुलाने कधी आपल्या पूर्वजांची पूजा आपण करू नये. श्राद्धाच्या व्यतिरिक्त इतर वेळी कधीही पूर्वजांच्या फोटोची पूजा आपण सुगंधित पुष्पाने करू नये. श्राद्धाच्या दिवशी सुद्धा किंवा पितृपक्षातील या 15 दिवसामध्ये सुद्धा आपण आपल्या पूर्वजांची पूजा करत असताना केवळ श्वेत पुष्प, सफेद रंगाची पुष्प असतात, त्यांनीच आपल्या पूर्वजांची पूजा निश्चितपणे करावी. मित्रांनो, काही ठिकाणी काही मार्गाने पूर्वजांना संतुष्ट करण्यासाठी आम्ही पूर्वजांप्रित्यर्थ हवन करतो, असेही आता काही प्रघात सुरू झालेले आहेत. परंतु जेवढा मी धर्मग्रंथांचा अभ्यास केला आहे, अशा कुठेही पूर्वजांच्या प्रित्यर्थ तर्पणाच्या व्यतिरिक्त कुठलाही मार्ग सांगितलेला नाही आहे. श्राद्ध असेल, तर्पण असेल किंवा त्यांच्या प्रित्यर्थ अन्नदान असेल, जलदान असेल, हाच महामार्ग सांगितलेला आहे. काही काही मंडळी आता हवनही करायला लागलेत, पण हे सर्व तर चुकीचं आहे.
पूर्वजांच्या प्रित्यर्थ हवन करण्याचं विधान कुठेच नाही आहे. त्याचं कारण हे आहे की पूर्वजांना जी अग्नी प्रदान केला जातो किंवा पूर्वजांसाठी जी अग्नीची पूजा केली जाते ती स्वधा नावाची शक्ती असते. आणि आपण ज्या वेळी हवन करत असतो त्यावेळी आपण स्वाहाकार करून स्वाहा स्वाहा बोलून अग्नीमध्ये आहुती देत असतो. मग पूर्वजांसाठी हवन करण्याचा मार्ग कधीही सांगितलेला नाही. हवनीय द्रव्य हे देवतांपर्यंत स्वर्ग लोकातील ज्या 33 कोटी देवता आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचत असतं. आणि पूर्वजांसाठी केलेले जे तर्पण विधी आहेत ते भुवर लोकातील जे आपले पूर्वज आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचत असतं. त्यामुळे हा चुकीचा मार्ग कधीही आपण आरंभ करू नका. आणि जर कोणी तुम्हाला सांगत असेल आपल्या पूर्वजासाठी हवन करत आहोत किंवा हवन करायचं आहे, तर कोणी पुरोहित असेल किंवा कोणीही व्यक्ती असतील, तर अशा वेळी आपण त्या मार्गापासून दूर राहिलेले हे केव्हाही उत्तम आहे. मित्रांनो, आज आपण ज्या पूर्वजांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेतली, हे निश्चितपणे गरुड पुराणामध्ये आहे, हे निश्चितपणे पद्मपुराणामध्ये आहे, विष्णू महापुराणामध्ये आहे. जे आपले 18 प्रकारचे महापुराण आहेत त्याही जुना इतिहास पाहायला गेला तर वेदामध्ये सुद्धा पूर्वजांचं वर्णन विशेष करून केलेलं आहे. आणि हिंदू धर्मामध्येच नाही तर कमी अधिक प्रमाणात प्रत्येक धर्मामध्ये पूर्वजांच्यासाठी काही विशिष्ट दिवस हे ठेवून दिलेले असतात. मात्र आपल्याला त्यातील बेसिक माहिती नाही आहे आणि असे वरवरचे आपण कुठली तरी टीका करतो, हे सर्वथा योग्य नाही आहे. ती गोष्ट आपण मूलभूतरित्या पहिली जाणून घ्या आणि जाणून घेतल्याच्या नंतर आपण आपली प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करा. जर आपल्याला खरोखर साधं तर्पण जमत नसेल तर पूर्वजांसाठी निश्चितपणे आपण शक्य होईल तेवढं योग्य मार्गामध्ये योग्य संस्थांमध्ये सुद्धा दान करू शकता. त्याचंही विशेष पुण्य आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी होणार आहे. मात्र संकल्प आपण त्या स्वरूपाचे जरूर घ्यायला पाहिजेत. आज आपण या पितृपक्षाच्या महालय काळामध्ये पूर्वजांविषयी थोडक्यात माहिती करून घेतली. पुढे पुन्हा एकदा अशाच कुठल्या तरी विषयासह मी पुन्हा आपल्या समक्ष हजर होईल. तोपर्यंत आपण महाजन गुरुजींना आज्ञा द्या. हरिओम आणि नमस्कार.